हां, आणि राहिला प्रश्न मसाले तिथे का नेले ह्याचा, तर राधा, मला नाही वाटत की इथे राहून आपल्याला मसाल्यांचं काम पूर्ण करता येईल म्हणून. आपण काहीतरी चांगलं करायला जातो आणि सतत कोणीतरी येऊन आडकाठी आणतं. मग आपल्याला जे अचीव करायचंय ते होणार नाही आणि मला ते झालेलं नकोय. काय ना राधा, मी तुला अयशस्वी झालेलं नाही पाहू शकत, हारलेलं नाही पाहू शकत. सो आपलं जे काय मसाल्यांचं काम आहे ना, ते आपण तुझ्या घरी जाऊन करूयात, इथली सगळी कामं संपल्यानंतर. चालेल? चालेल. पण मला ते चालणार नाहीये. विराजस आणि राधा, तुमचं हे स्वप्न मी इतक्या सहजरित्या पूर्ण होऊ देणार नाहीये. मसाला इथे काय तिथे काय, जगात कुठेही गेलात ना तरी मी तो बनवून देणार नाही म्हणजे नाहीच. काय आपण आपल्या घरी बनवतोय मसाले? हो, पण का? दुसरा पर्याय नाहीये. ताई, अगं माईला दिसत नाही पण सगळं कळतं. आपण तिथे मसाले का करतोय हे जर माईने विचारलं तर आपण काय सांगायचं? आधीच माई मला किती प्रश्न विचारते, तुला तर भंडावून काढेल. हे बघ, आपण त्यांना सांगूयात आम्हाला तुमची आठवण आली, त्यात मुंडेला सोडायचं होतं, मसाल्यांची ऑर्डर मिळाली. असं आपण सगळं खरं सांगू, म्हणजे काय होईल ना की खरं पटेल काय तिला पण? हो, का नाही पटणार? हे बघ, आत्ता आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण खरं सांगूया. मला माहिती आहे सगळंच खरं सांगता येणार नाहीये, पण हळूहळू होईल सगळं सुरळीत. आणि एकदा का सगळं सुरळीत झालं की आपण माईंना सगळं खरं सांगून टाकूयात. मी स्वतः सांगेन. ओके? काय वाटतं? राधा, सापडलं का ग सामान? नाही काकी, ते सगळं सामान आम्ही राधाच्या घरी ठेवलंय. हो का? नाही म्हणजे बरेच केलं. आता ह्या घरची परिस्थिती आहे कसं आहे हे सांगायलाच नको ना. राधा, तुझ्यासारख्या अनाथ मुलीला इतकं यश मिळाल्यानंतर इथे सगळ्यांच्या डोळ्यात खुपणारच ना. आता हे माझ्याशिवाय कोणाला चांगलं कळणार आहे? आता माझी यात काहीच तक्रार नाहीये. माझा नवरा अनाथ म्हणून मी सहन करते, पण माझ्या मुलांचं काय? त्यांनी काय सहन करायचं? ते काही अनाथ नाही आहेत, पण त्यांच्या वाटेला अवहेलना आलीच ना. खरं सांगू का, खूप वाईट वाटतं ग. त्यांचं काय होणार,